नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपले सरकार सेवा केंद्रासाठी 640 रिक्त जागासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. अर्ज कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहेत, पात्रता, अटी निकष काय आहेत, अर्ज कसा करायचा, वेबसाईट कोणती असणार आहे, संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. जर तुम्हाला ही एक आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचे असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागांसाठी अप्लाय करू शकता. आपण या अगोदर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या जागांचीही माहिती घेतलेली आहे. अशाच एका जिल्ह्याची आज आपण माहिती घेणार आहोत. परंतु तुम्हाला जर आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचे असेल तर त्यासाठी काही बेसिक गोष्टी असतात. त्या गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या गोष्टीचा क्रायटेरिया कंपल्सरी करण्यात आलेला आहे. त्या गोष्टी कोणत्या चला मग पाहूया. आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी तुमच्याकडे 2 PC किंवा लॅपटॉप असणं आवश्यक आहे. एक इंकजेट किंवा लेझर प्रिंटर असायला हवं. तुम्ही इंकजेट प्रिंटर यूज करा, यामध्ये सर्व कामे केली जातील. हे प्रोडक्ट जर तुम्हाला बाय करायचे असतील तर याची लिंक तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये मिळून जाईल. यानंतर तुमच्याकडे मंत्रा L1 बायोमेट्रिक डिव्हाइस असायला हवं. याद्वारे तुम्ही APS ट्रान्झॅक्शन करू शकता, विविध प्रकारच्या KYC करू शकता. यानंतर तुमच्याकडे बॅटरी बॅकअपसाठी UPS असायला हवं किंवा इन्व्हर्टर असायला हवं आणि वेब कॅमेरा असायला हवं. यानंतर तुमच्याकडे कमीत कमी 10 बाय 10 म्हणजे 100 स्क्वेअर फीट जागा असायला हवी, ज्यामध्ये तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र सुरू करू शकता. चला मग पाहूयात की कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा रिक्त आहेत आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा. तर या ठिकाणी पाहू शकता, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर मार्फत नवीन आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात देण्यात आलेली आहे. लातूरमध्ये 640 रिक्त जागासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. यामध्ये किमान पात्रता निकष काय काय आहेत पहा. किमान 18 वर्ष पूर्व असलं पाहिजे, HSC उत्तीर्ण असावा, MSc असावं, संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत किंवा महानगरपालिका क्षेत्राचा रहिवासी असावा, आधार, पॅन, बँक खाते आवश्यक, नैतिक अधपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरलेला नसावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात कधी सुरू होणार आहेत? 25/8/2026 सकाळी 11 वाजल्यापासून 15/9/2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. इथे फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. अर्ज कुठे करायचा आहे? सेतू समिती latur.in या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यामध्ये अर्जदाराने अर्जासोबत खालील कागदपत्रे जमा करायची आहेत. तुम्हाला डोमेसाईल किंवा रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे, TC अपलोड करायची आहे, आधार, पॅन अपलोड करायचं आहे, 12वी पदवी पदव्युत्तर असाल तर ते अपलोड करायचं आहे, MSc बँक स्टेटमेंट मागील 6 महिन्याचं अपलोड करायचं आहे, चारित्र्य प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. चारित्र्य प्रमाणपत्र कसे काढायचे याचाही व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी चालवायचे आहेत त्या जागेचा आतील आणि बाहेरील फोटो GPS कॅमेराद्वारे, CSC प्रमाणपत्र, दिव्यांग, माजी सैनिक, स्वयंसहायता गटाचे सदस्य असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र जोडायचे आहे किंवा स्थानिक उद्योजक असल्यास त्याचा पुरावा जोडायचा आहे. जागा स्वतःची असेल तर तुम्हाला नमुना 8 जोडायचा आहे आणि जागा स्वतःची नसेल तर भाडे करार जोडायचा आहे. आणि अर्ज शुल्क तुम्हाला ऑनलाईन 500 रुपयेच पे करायचं आहे. हे तुम्हाला ऑनलाईनच पे करायचं. गावामध्ये किती जागा रिक्त आहेत याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. यामध्ये 100 गुण कसे असणार आहेत पहा. 100 चौरस फूट स्वतंत्र कार्यालयासाठी 2 गुण असणार आहेत, 2 संगणक लॅपटॉपसाठी 2 गुण, लेझर प्रिंटरसाठी 1 गुण, स्कॅनरसाठी 1 गुण, बायोमेट्रिक उपकरणसाठी 1 गुण, वेबकॅमसाठी 1 गुण, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ प्रवेश असेल 1 गुण, UPSसाठी 1 गुण, ब्रॉडबँड इंटरनेट 2 गुण, CCTV 1 गुण, नागरिकांच्यासाठी प्रतीक्षा व व्यवस्थापन असेल 1 गुण आणि शासन प्राधिकृत सेवा शुल्क दर्शवणारा फलक असेल तर 1 गुण. असे एकूण तुम्हाला 15 गुण याचे पायाभूत सुविधाचे मिळणार आहेत. शैक्षणिक अर्हतासाठी 10 गुण, MSc आणि सायबर सुरक्षासाठी 15 गुण. यानंतर ग्राहक सेवा संवाद कौशल्य यासाठी मुलाखतीद्वारे 20 गुण. असे एकूण तुम्हाला 100 मार्काद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. अनुभवासाठी 10 गुण आहेत. यानंतर व्यवसाय आराखडा यासाठी 5 गुण आहेत. आणि पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे पोलीस कॅरेक्टर व्हेरिफिकेशनसाठी 10 गुण देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे 100 गुणाच्या आधारे तुमची निवड केली जाणार आहे. याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. कोणत्या गावामध्ये किती रिक्त जागा आहेत याचीही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. अर्ज कुठे करायचा आहे? ऑनलाईन अर्ज कुठं करायचा आहे पहा. सेतू समिती latur.in या वेबसाईटची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. इथे तुम्हाला आल्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी यामध्ये क्लिक करून तुम्हाला अर्ज भरायचा आहे. नवीन खाते नोंदणी इथं अर्जदाराचं संपूर्ण नाव मराठीमध्ये, वापरकर्ता युजरनेम टाईप करायचा आहे. तुम्हाला जो युजरनेम पाहिजे आहे तो सिलेक्ट करा. ईमेल ID, मोबाईल क्रमांक, पासवर्ड
पासवर्डची खात्री करून तुम्हाला खाते तयार करून घ्यायचं आहे आणि खाते तयार केल्यानंतर लॉग इन करून तुम्हाला ही सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व माहिती इथेही पाहायला मिळेल की कोणत्या गावासाठी रिक्त आहेत. इथं पाहू शकता रिक्त केंद्रे पहा मध्ये ग्रामपंचायतसाठी 599, नगर परिषदसाठी 8, नगरपंचायतसाठी 2, महानगरपालिकासाठी 31. यामध्ये अहमदपूर 71, उदगीर 62, औसा 92, चाकूर 62, जळकोट 21, देवणी 37, निलंगा 89, रेणापूर 45, लातूर 92 आणि शिरूळ अनंतपाळसाठी 28 रिक्त जागा आहेत. यामध्ये मूलभूत पात्रता तुम्ही वाचून घेऊ शकता. कागदपत्रे कोणती लागणार आहेत हेही पाहू शकता. 25 तारखेपासून अर्ज सुरू होणार आहेत आणि 15/9/2026 ही अंतिम तारीख असणार आहे. यामध्ये तुम्हाला अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.